यार, यांना काही जरा दयामाया आहे की नाही? बघ ना, 2 पेपर्सच्या मध्ये गॅपच नाहीये. ते जाऊ दे ग, तू आधी टाइम टेबल लिहून घे. हे बघ, ही सर्वात डेंजर नोटीस आहे अभिमन्यू सरांची. मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसोबत एक प्रोजेक्ट द्यावा लागेल. बेस्ट आहे. अरे तेवढाच अभिमन्यू सरांना इम्प्रेस करायचा चान्स मिळाला. यस. पण त्यासाठी प्रोजेक्ट पण तसं करावं लागेल. हो ना. आणि तसं पण बेस्ट प्रोजेक्ट तर आमच्या गौरीचंच असणार. बघा, ते पण आधी तू तुझ्या प्रोजेक्टचं सांग ना. गौरी गौरी जाऊ दे, आपण नंतर येऊया प्रोजेक्ट न्यायला. यांच्या नादिक नाही, नका ना बघू. हा, निघा चल. ह्या गौरीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे हा पुष्कर. बघ ना, आता या प्रोजेक्टमुळे पण तीच जास्त भाव पडणार सरांपुढे. नो वे. खूप उडतीये ना ती कॅन्टीनवर. नाही ना तिचं पंख छाटून तिला जमिनीवर आणलं. माझं पण नाव नाही. गौरी अगं, मागच्या वर्षी नाही पण फर्स्ट इयरला अभिमन्यू सरांनी ना आम्हाला एक प्रोजेक्ट दिलं होतं. जाम मजा आली होती यार. काय नाव होतं? ते पारंपरिक लावण्यांचे गीतकार शोधायचे होते. लावण्यांचे? अगं पण लावणी म्हणजे लोकसाहित्याचा भाग आहे ना. म्हणजे वर्षानुवर्षे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेले असणार. मग ह्या सगळ्या लावण्या तर बदलत गेल्या असतील, मग त्याचे गीतकार कसे शोधणार? पण हे सगळं मला नव्हतं ना माहित तेव्हा. अरे मी तर याला भेट त्याला भेट, जाम दमछाक झाली होती ना. पण आम्हाला ना सगळ्यांना मज्जा आली तो प्रोजेक्ट करायला ना. हो. हा, पण आता ह्या वर्षी काय असेल ग प्रोजेक्ट? काय माहित, आता बघूया. पण गौरी, तू कसं करणार यार सगळं? म्हणजे लेक्चर्स, कॅन्टीन आणि आता त्यात प्रोजेक्ट पण. आपल्याला जमणार नाही अशी कुठलीच गोष्ट जगात नसते. आपण असं म्हणायचंच नाही ना. आपण ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी करू शकतो. कळलं? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण गोष्टींकडे प्रॉब्लेम म्हणून बघितलं तर अवघडच आहे. संधी म्हणून बघायला पाहिजे. म्हणजे फक्त आपला दृष्टिकोन वेगळा असायला पाहिजे. कळलं? त्या गौरीचे पंखच कापेन, तिला ह्यावच करेन त्यावच करेन. काही झालं नाही तुझ्या क्षणी. एवढ्या त्या गणपतीच्या स्टॉलवर गेलास, तिथे पण काय? अरे एक माणूस येऊन 4 शब्द काय तुला सुनावून गेला, तुझी बोलतीच बंद झाली. तुला जास्त बोलायला लागली आता. हा 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 तुझा माज, हा धाक फक्त माझ्या समोर दाखव, पण लोकांसमोर शेपूट घालून बस. मी शेपूट घालतोय का? काकी तू मला काय म्हणली होती? काय म्हणली होती? माझं आणि गौरीचं लग्न लावून देणार बोलली होती का नाही? हा, काय झालं बघ त्याचं? हे बघ जॅकी, आपण दोघांनी मी आलेच. हॅलो, आत्ता का फोन केला? ए शोभो डार्लिंग, एक काम आहे. मला पैसे पाहिजेत. तर गौरीच्या टकल्या बापाकडे काय खाण पडली पैशाची? का त्याची तिजोरी भरून वाहते? टकल्याच्या हातात ना साधी चिरीमिरी पण सुटत नाही. म्हणून तर एक सोय केली आहे मी डार्लिंग. तुला एक ॲड्रेस पाठवतो. तिकडे जायचं आणि तिकडनं पैसे घेऊन मला द्यायचे. त्यातले थोडे माझ्यासाठी ठेवले तर चालेल ना? अगे डार्लिंग, तुझे पैसे काय माझे पैसे काय एकच आहे. हा? म्हणजे गौरी, जर तू हे प्रोजेक्ट चांगलं केलंस तर तुला मार्क्स तर मिळतीलच, पण कदाचित अभिमन्यू सरांचं तुझ्याबद्दलचं मत पण बदलेल. आता कसं बोललीस? पण गौरी, मी काय बोलतो? तू फक्त गर्दीच्या टायमाला तिकडे येत जा ना. बाकीच्या वेळी बघतो. तू ते काय प्रोजेक्ट, हा त्या कामाला वेळ दे. नो 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 छे 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 छे. ए डोसा काय वाटेल थांबत असतो का रे गौरीला? कुकिंग म्हणजे तुला कामडी वाटत असते कामडी? या गौरी, हा डोसा स्वतःला 1 नंबर शेफ समजते तुझ्यासारखा. हा, पण याला कुकिंगचा खूप येत असतो रे. अण्णा, तुम्ही ना या डोसाला कुकिंगचा एकदा चान्स द्या, मग कळेल. ए अरे, तुला कॅन्टीनचा मेन कुक करून मला माझ्या कॅन्टीनचे कस्टमर कमी नाही करणे काय? या गौरी, हे बघ, तुला टाइम द्यायला जमत असेल तर मला सांगणे घे, नाहीतर मी दुसरा कुक बघणे घे. हा,
हो 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 अण्णा काका, हो मी सगळं व्यवस्थित करते. प्लीज तुम्ही दुसरं कोणीतरी शेफ बघू नका. हा, काहीही गडबड होणार नाही, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेन. हा अण्णा, आत्ता निघू दे ना गौरीला. ते अभिमन्यू सरांनी ना लेक्चरच्या 10 मिनिटं आधी बोलवलंय. प्लीज. हो हो. हा जाणे गे पण ते लेक्चर झालं की लगेच कॅन्टीन आणे के 10 मिनिटं इथे काय कमी काय जास्त ते बघणे गे आणि मग जाणे के. ओके. हो हो आलेच. तू हो पुढे, मी आले लवकर. हा एक चला. हे सुधाकर, हे काय कुठे जाऊन चालला? सर, हे अभिमन्यू सरांनी मागवलाय. त्यांच्या प्रोजेक्टची काहीतरी गंमत आहे वाटतं. हे बघ, प्रोजेक्टची कधी गंमत नसते, तर मुलांची गंमत येणार आहे. बरं मी काय म्हणतो, हे तू अभिमन्यू सरांकडे नेऊन दे आणि नंतर माझ्या केबिनमध्ये येऊन भेट. महिन्याभरापासून साफसफाई झालेली नाही आहे. हा बॉक्स ठेवतो आणि सगळ्यात चाव्या घेऊन जातो. हे सुधाकर थांब ना. तिसऱ्या मजल्याची चावी आणायची नाही आहे फक्त. विसरूनच होतो. चुकून तिसऱ्या मंजिलीवर गेला असतो तर मला काय आमचं घरीच बसावं लागलं असतं. तिसरी मंजिल? तुला पण काय कॉलेजच्या मुलांचं वारा शिरलं काय? आता वान नाही पण गुण तर लागणारच ना सर. ते बघ, ते सगळं जाऊ दे. तिसऱ्या मजल्यावर ज्या सूचना आहेत बघ, म्हणजे नो एंट्री, प्रवेश निषिद्ध, ते सगळं बरोबर आहे की नाही एकदा चेक कर. हो सर, बघतो मी. नाहीतर चुकून एखादं काहीतरी निमित्त व्हायचं आणि बोट दिसला नाही म्हणून गेलो तिसऱ्या मंजिलवर. नाही, तसं चालणार नाही. आणि काही झालं तरी कुठल्याही विद्यार्थ्याला तिसऱ्या मजल्यावर जाऊ देता कामा नाही. कळलं ना? कॉलेजचा तसा कडक नियम आहे. कळलं ना? हो सर, नीट लक्षात दे. हो. बसा. ठेव इथे. तर नोटीस सगळ्यांना मिळाली? हो सर. गणपती झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे आणि मराठी विषयाचा फक्त पेपर नाही द्यायचा आहे तुम्हाला, तर एक प्रोजेक्टही आहे. आणि तो प्रोजेक्ट पण जरा वेगळा आहे. या इथे बॉक्समध्ये मी काही चिठ्ठ्या ठेवल्यात. तुमच्यातल्या प्रत्येकाने इथे यायचं आहे, त्यातली चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीवरती एक नंबर असेल आणि आतमध्ये तो प्रोजेक्ट असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळा प्रोजेक्ट मिळेल याची काळजी मी घेतली आहे. त्यामुळे एकसारखा प्रोजेक्ट तुम्हाला कोणालाही नसेल. तुम्ही चिठ्ठी उचललीत, तुम्हाला तो प्रोजेक्ट आवडला नाही किंवा जमणार जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही काही करू शकणार नाही. तुम्हाला तो प्रोजेक्ट करावाच लागेल. कळलं सगळ्यांना? हो सर. या आता एक एक जण आणि त्यातली चिठ्ठी उचला. झालं? सगळ्यांना चिठ्ठ्या मिळाल्या? हो सर. चिठ्ठ्या आत्ता उघडून बघण्याची काहीच गरज नाही. घरी जाऊन उघडून बघायचे. कळलं? आणि एकमेकांना प्रोजेक्ट सांगण्याची गरज नाही. तुम्ही एकमेकांमध्ये प्रोजेक्ट एक्सचेंजही करू शकत नाही, कारण कुठल्या नंबरला कुठला प्रोजेक्ट आहे ही गोष्ट मला चांगली माहिती आहे. कळलं सगळ्यांना? हो सर. चला भेटूया लवकर. येस. त्या गौरीची एक्साइटमेंट बघतेस ना किती आहे ते?
तिची हीच एक्साइटमेंट तिला आता महागात पडणार आहे पुष्कर. नक्की काय करणार आहेस तू? त्या कॅन्टीन वालीची आणि आपल्या कॉलेजच्या 3री मंजिलची भेट घालून देणार हो. ए डॉली, बरी आहेस ना तू? ते प्रकरण किती सिरियस आहे माहिती आहे ना तुला? माहिती आहे आणि हे सगळं आपल्या अंगाशी शेकलं मग काय करायचं? बघ ना, उगाच आपल्यालाच मागात पडायचं. ए आपल्याला काही महागात पडत नाही. जे काय महागात पडणार आहे ना ते त्या गौरीलाच. अच्छा, म्हणजे लेक्चर झाल्यानंतर सगळे कला मंडळात येतात. हो, कला मंडळातले सगळे येतात. तू पण ऍक्टिंग करतोस? ऍक्टिंग नाही, ऍक्टिंगचा आणि माझा तसा काही संबंध नाही. असंही चेहऱ्यावर खोटे खोटे चढवणं आपल्याला नाही जमत. जे मनात आलं ते थेट बोलणारा माणूस आहे मी. आपण इतर सगळी कामं मी करतो, म्हणजे नाटकासाठी परवानग्यात आणण्यापासून कविता लिहिण्यापर्यंत सगळं. चल. ये तर हे आमचं कला मंडळ. बाय द वे तन्वी, कोणता पाठ करायची इच्छा आहे तुझी? मला का माहित नाही, म्हणजे फर्स्ट इयर मधलं तर कोणी दिसत नाहीये कला मंडळात. हा, एरवी नसतात फर्स्ट इयरची मुलं. पण आता एक छोटा प्रॉब्लेम झालाय. कला मंडळातली एक मुलगी अचानक आजारी पडली. हो हो चकित. हो हो. हो 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 हो. तर तिचं पात्र तू करूच शकतेस ना? ए माही तू म्हणजे तुझी ऑडिशन आवडली तर. मी तन्वी, कसं काय करतेस? आर्ट्सला आहेस ना तू? मग एखादी नाट्यछटा, एखादा नाटकाचा प्रवेश काहीतरी आठवत असेल ना? हे असं आपल्या त्या खडूस प्रिन्सिपलने बघितलं ना तर अख्खं कॉलेज डोक्यावर येते. आता आठव ना काहीतरी. तन्वी, हे बघ, सगळी मुलं बघतायत. मला नाही जमणार वाई. मला खरंच नाही जमणार. अरे ग्रेट. एक मिनिट, तुम्ही सगळे टाळ्या का वाजवताय? हा काय इतकाच रोल होता? तुला फक्त घाबरायचंय आणि रडायचंय, बास. डायलॉग्स वगैरे काही नाही. हा, नाही. मला न विचारता तू ऑडिशन दिलीसच कशी? काय विचारते मी? ती मुलगी ऐन वेळेला आजारी पडली ना, म्हणून तिची रिप्लेसमेंट. आपण कसं एकमेवा द्वितीय असावं, म्हणजे आपण कसं युनिक असावं, हेच आजपर्यंत तुला शिकवत आले ना मी. अरे तू काय करतेस? कोणाची तरी रिप्लेसमेंट? आई, त्या ग्रुपला गरज आहे का? आणि खूप छोटा रोल आहे, फार वेळ नाही जाणार प्रॅक्टिसला. अगं मग शेकडो मुली पडल्यात ना कॉलेजमध्ये रिप्लेसमेंट करायला. तूच का गेलीस? लक्षात ठेवा, यापुढे त्या कला मंडळाकडे ढुंकू नाही पाहिलंस ना तर याद राख. पण आई, असं का? म्हणजे तूच परमिशन दिलीस ना बंद असलेलं कला मंडळ पुन्हा सुरू होण्यासाठी? मग मी कॉलेजची प्रिन्सिपल आहे म्हणून परमिशन दिली होती. पण खरी मी तुझी आई आहे म्हणून तुला अडवते. आई प्लीज, मला जाऊ दे ना तिकडे. मला नाटक करायचंय आणि माझा स्टेज फिअर जाईल. माझ्या सर्वांगीण विकासासाठी ते गरजेचं आहे ना.
हे सगळं कोणी बनवलं तुझ्या डोक्यामध्ये? तुझ्या त्या उडाण टप्पू ग्रुपने ना? तुझा जो काही सर्वांगीण विकास करायचा आहे ना, तो घरी करेन मी, कारण मी तुझी आई आहे. कॉलेजमध्ये फक्त अभ्यास करायचा. साडेपाच वाजता कॉलेज सुटलं. घड्याळात 6 वाजले की घरी हवीस. इज दॅट क्लिअर? पण आई, नो आर्ग्युमेंट्स. लीव. काहीही झालं तरी मी भाग घेणार आहे. अभ्यास आणि छंद मी व्यवस्थित हँडल करू शकते. खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना गौरीला, की ती तिचं कॉलेज आणि कॅन्टीन दोन्ही एकत्र मॅनेज करते म्हणून. तिचा हाच मास आता कसा उतरवते बघा. हे पुष्कर ऑल सेट आहे ना? तू त्या मुलाला नक्की सांगितलंस ना कुठे जायचंय ते? ऑली सगळं सांगितलंय मी. आणि हो, त्यांना हे सुद्धा सांग, आज नंतर या कॉलेजच्या आसपास सुद्धा दिसायचं नाहीये. ऑली मी सगळं सांगितलं. ऑल सेट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे काहीच तुम्हाला आठवत आहे ना, लास्ट टाइम एक मुलगा 3री मंजिलवर गेला होता, तेव्हा अख्ख्या कॉलेजला अभिमन्यू सरांचा रुद्रावतार बघायला मिळाला होता. आपण फर्स्ट इयरला असताना ना, हो, हां. आणि तेव्हापासूनच मी सरांच्या लेक्चरला बसायला घाबरायला लागलो. आणि आता गौरी पण घाबरे. अरे नुसते घाबरती काय, अभिमन्यू सरांच्या लेक्चरलाच बसणार नाही बघ. आता तर गौरी गेलीच समजा. ए चलो चलो गाइस, लेट्स गो. ही डॉली ना स्वतःला शाली समजते. आत्ता आपल्याला या सगळ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करायचंच नाहीये. आपलं एम काय? प्रोजेक्ट. आपल्याला त्याच्यावर फोकस करायचंय. अगं पण एक मिनिट, प्रोजेक्ट? अगं तुला प्रोजेक्ट काय भेटला ते सांगितलंच नाही तुम्हाला. हा, कारण मी अजून उघडूनच नाही बघितली ना ती चिठ्ठी. हे बघ, सरांनी सांगितलंय की काही झालं तरी घरी जाऊन मगच उघडून बघायची आहे ती चिठ्ठी, आणि काय विषय आलाय ते कोणालाच सांगायचं नाही. ओ, आदर्श विद्यार्थिनी गौरी पाचपुते फ्रॉम पेठी कॉलेज. तुमच्या पोरांनी ना दुपारीच अख्खा प्रोजेक्ट सगळ्यांना सांगून आणि दाखवून झालाय, आणि तू बसली इथे. हा मला सांग, तुझ्यासाठी कॉलेज संपलंय ना? हा, मग हेच तुझं घर आहे असं समज, आणि बघ काय उघडून बघ. अयो चीटिंग! चीटिंग नहीं करने के, चीटिंग नहीं करने के, कामाच्या टाइमला ओनली काम करणे, ओनली. हा, नाही नाही अण्णा काका, काम ना काम आहो होतच आलंय. हे फक्त नो फक्त बिकत. अण्णा असतो एकदम सख्त. अयो ते राईम चांगलं जमत असतं. फक्त बिकत सख्त. हा, अयो ते आमच्या त्या अण्णूचं ते रायमिंग वरती प्रोजेक्ट असतं ना, ते अण्णूचं काढायला असतं. गौरी गेली असते का म्हणून तुम्ही लोकांना मी काय ते राक्षस वाटत असतो काय? अरे ते जा जा गौरी, प्रोजेक्ट कंप्लीट करणे के. हा, खरं जाऊ मी? डोसा सांभाळशील ना नक्की? जा, कमॉन कमॉन, गो फास्ट. येते. हे तू काय असते गे? ते फाटी असते के? फटाफट, कमॉन फास्ट, टाइम इज मनी. जातोय. काय प्रोजेक्ट दिला असेल यार सरांनी? गौरी, आत्ता नको उघडूस चिठ्ठी. घरी जाऊन चिठ्ठी उघडायची आणि जो काही विषय असेल. हाय गौरी.
एका झटक्यात बसून सगळा प्रोजेक्ट पूर्ण करायचा. गौरी, ते तिथे वरती काय झालं? वरच्या क्लासरूम मध्ये माझी मैत्रीण अडकली आहे आणि तिला क्लॉस्ट्रोफोबियाचा प्रॉब्लेम पण आहे. बंद ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होतो तिला. अरे बापरे. बरं ठीक आहे, मी येते तुझ्यासोबत, काहीतरी मदत करते. चल चल चल.